महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शहराच्या विकासाचे मूलभूत प्रश्नच पक्षांच्या जाहीरनामा आणि प्रचारातून गायब झाल्याचं चित्र दिसत आहे. पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज, निधीची कमतरता अशा नागरिकांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी गटबाजी, आरोप प्रत्यारोप आणि व्यक्ती केंद्रित राजकारणालाच ऊत आलाय. सत्ताधारी असोत वा विरोधक, दोघांच्याही जाहीरनाम्यातून विकासाचे ठोस रोड मॅप नजरेस पडत नाहीत. सांगली, मिरज आणि कुपवाड या 3 शहरांची मिळून महापालिका 1998 मध्ये स्थापन केली. तिन्ही शहरांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चेहरा वेगळा होता. समस्याही भिन्न होत्या. तरीही गेल्या 28 वर्षात महापालिकेचा गाडा चालविताना तिन्ही शहरांतील कारभाऱ्यांनी एकत्र काम केले. मर्यादित उत्पन्नामुळे विकासाला गती मिळाली नाही. शासन निधीवर भरोसा ठेवावा लागतो. महापालिका क्षेत्रात 28 वर्षातील समस्या जैसे थे आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न तोकडे पडलेत. इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्यात गुंतागुंतच अधिक झाले. विकास कामांना गती देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मतभेद बाजूला ठेवण्याची गरज होती, पण ते झालं नाही. शहरातील मूलभूत प्रश्न नागरिकांना भेडसावत असताना सत्ताधारी आणि विरोधकांनीही जाहीरनाम्यात त्यांचा फारसा उल्लेख केला नाही. केवळ केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांनाच जाहीरनाम्यात उल्लेख असल्याचे दिसत आहे. सांगली व मिरजेसाठी 114 कोटीच्या ड्रेनेज योजनेला 2013 मध्ये सुरुवात झाली. 13 वर्षात योजना पूर्ण झालेली नाही. अजूनही सांगली व मिरजेतील कामे शिल्लकच आहेत. नवीन डांबरी रस्त्याची खुदाई करून शासनाने कोट्यवधी रुपयांची वाट लावली. याबाबत कोणालाच गांभीर्य नाही. आता ही योजना 200 कोटींच्या पुढे गेले. सांगली व मिरज आणि कुपवाडमधील पाणी योजना पूर्ण झालेत, पण नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिका स्थापनेला 28 वर्ष झाले तरीही प्रत्यक्षात शहराच्या समस्या आजही जैसे थेच आहेत. मर्यादित उत्पन्न, शासन निधीवर अवलंबित्व आणि इच्छाशक्तीचा अभाव यामुळे विकास कामे रखडले. आमच्या न्यूजलेटरसाठी साइन अप करा. गुंठेवारी प्रदूषण आणि कचऱ्याचा प्रश्न. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात गुंठेवारी भाग मोठ्या प्रमाणात आहे. नियमितीकरणातून महसूल गोळा झाला, मात्र सुविधांचा अभाव कायम आहे. शेरी नाल्याचे सांडपाणी आजही कृष्णा नदीत मिसळत आहे. घनकचऱ्याच्या प्रश्नावर न्यायालयीन झटापट झाली, पण प्रत्यक्षात कचऱ्याचे डोंगर कायम आहेत. याकडेही सत्ताधारी आणि विरोधकांनी फारसं लक्ष दिलं नाही. या प्रश्नाला पक्षांच्या जाहीरनाम्यातून बगल दिली आहे. पोकळ घोषणा आणि चर्चेपुरते प्रकल्प, बहुमजली पार्किंग अशा घोषणा केवळ चर्चेपुरत्याच राहिलेत. वाहतुकीची कोंडी, अतिक्रमण आणि पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत विकासाचे मुद्दे बाजूला पडले असताना मतदार मात्र आता ठोस उत्तरे आणि कामाची हमी मागू लागलेत. प्रश्न एकच, यावेळी तरी विकासाला प्राधान्य मिळणार का, अशी विचारणाही मतदारांकडून होत आहे.